पुढची बातमी नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आसरा देणारा एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावरती बुलडोझर चालण्याची शक्यता आहे। कारण मतीन पटेलचं घर आणि ऑफिस अनधिकृत असल्याची नोटीस महानगरपालिकेने लावली आहे। बघूया त्यावरचा रिपोर्ट। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आसरा देणारा एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं ज्या घरात निदा खानला लपवण्यात आलं होतं ते घर मतीन पटेलचं स्वतःचं घर आणि मतीन पटेलच्या ऑफिसवर नोटीस चिकटवली आहे। नियमांचं उल्लंघन करून बेकायदेशीरपणे घर आणि ऑफिस उभारण्यात आल्याचं महापालिकेनं नोटिशीत म्हटलंय। या घरामध्ये निदा खान राहायचे। या ठिकाणी नाशिकची टीम आली आणि निदा खानला या ठिकाणी त्यांनी अटक करून आता नाशिकला घेऊन गेली। या ठिकाणी आता महापालिकेने नोटीस चिटकवलेली आहे। हनीफ खान, युसुफ खान आणि सरवर सय्यद अफसद, म्हणजे याच्यामध्ये मतीन पटेल याचं नाव नसलं तरी मतीन पटेल याचा वापर करत होता, त्याच्या नावावर ही इमारत नसली तरी आणि दोन ठिकाणी ज्या ठिकाणी मतीनचं घर आहे आणि एक ऑफिस आहे त्या ठिकाणी नोटीस लावण्यात आलेली, म्हणजे 3 ठिकाणी ही नोटीस चिटकवण्यात आलेली आहे। आणि 3 दिवसामध्ये समाधानकारक उत्तर न दिल्यास या सर्व बांधकामावर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेने दिलेला आहे। महापालिकेने दिलेल्या या नोटिशीचं उत्तर देण्यासाठी मतीन पटेलला 3 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। या मुदतीत मतीन पटेलकडनं उत्तर न आल्यास त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येणार आहे। शिवसेना नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी त्याची माहिती दिली। त्या नगरसेवकाचं घर, कार्यालय, अजून एक ज्या ठिकाणी निदा खान याला लपवलं होतं ते सगळे बांधकाम अवैध आहे, अनधिकृत आहेत आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 10/2 नुसार ते बांधकाम पाडण्याची कारवाई महानगरपालिका या ठिकाणी करते आणि त्यासाठीच त्यांच्या घरावर नोटीस लावलेला आहे। त्यांना 3 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आणि 4थ्या दिवशी 100% त्यांचे घरं पाडण्यात येईल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1947 कलम 10 मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जर एखादा नगरसेवक, त्याची आई, वडील, बहीण, भाऊ या कोणीही जर अनधिकृत बांधकाम केलेलं असेल, अवैध बांधकाम केलं असेल तर त्याचं नगरसेवक पद या ठिकाणी निष्कासित केलं जातं। हा कायदा आहे, हा नियम आहे आणि ते 100% होणार। मतीन पटेलनं छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगावमध्ये 2 महिन्यांपूर्वी नवीन फ्लॅट खरेदी केला होता। टीसीएस प्रकरणात आरोप झाल्यानंतर निदा खानच्या भावानं मतीन पटेलशी संपर्क साधला। मतीन पटेलनं याच फ्लॅटमध्ये निदा खान आणि तिच्या कुटुंबाला ठेवलं होतं। निदा खान 40 दिवसांपासून फरार होती आणि अटकेच्या 5 दिवस आधीपासून ती मतीन पटेलच्या फ्लॅटमध्ये राहत होती। नाशिक पोलिसांना याची कणकून लागताच त्यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांसोबत संपर्क साधला। पोलिसांनी मतीन पटेलला पोलीस आयुक्तालयात बोलावून चौकशी केली। मतीन पटेलनं याची कबुली देताना पोलिसांनी त्याच्यासह रात्री फ्लॅटवरती छापा टाकत निदा खानला अटक केली। निदा खान प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाही। 9 FIR त्याच्यामध्ये झालेले आहे। पोलिसांनी 40 दिवस त्या कार्यालयामध्ये जाऊन स्वतः तपास केलेला आहे आणि अशा व्यक्तीला खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीनगरमध्ये आणून 40 दिवस पोलिसांपासून दूर ठेवलं। 40 दिवसांमध्ये अनेक पुरावे नष्ट झाले असतील। 40 दिवसाचा तपास रखडला, त्याचा निश्चित त्या शिक्षेच्या याच्यावरही त्याचा परिणाम होणार असेल आणि एवढं जर कृत्य कोणी करत असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। निदा खानला आसरा दिल्याप्रकरणी मतीन पटेलवर गुन्हा दाखल झालाय। मतीन पटेलचे कथित अश्लील व्हिडिओही व्हायरल झालेत। मतीन पटेलच्या कथित व्हायरल व्हिडिओत काय आहे तेही पाहूयात। मतीन पटेल एका महिलेवर हवं ते कृत्य करावं यासाठी जबरदस्ती करतोय। मतीन पटेलनं अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा संशय पोलिसांना आहे। पोलिसांकडनं मतीन पटेलचा मोबाईलही जप्त करण्यात आलाय। त्या पटेलचा अनेक व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत। आता सध्याला इम्तियाज जलीलच्या सांगण्यावरून त्या पटेलने त्यांना राहायला घर दिलं होतं, ही माझी माहिती आहे। मला वाटतं ताबडतोब त्या नगरसेवकाला अटक करण्याची आवश्यकता आहे। पोलीस त्यांच्याकडून याच्या मागे खरे बोलवते धणी कोण आहेत त्याचा सुगावा त्या ठिकाणी लागेल। म्हणजे त्या ठिकाणी पाठबळ देणारे जलील असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी दस्तूरखुद्द ओवेसी आता बाजू घेत आहेत। मला वाटतं याच्या खोलाशी जाण्याकरिता ताबडतोब अटक करून या ठिकाणी त्या नगरसेवकाकडून सखोल माहिती घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे। टीसीएस प्रकरणात असदुद्दीन ओवेसींनी निदा खानची बाजू घेतली। उच्च शिक्षित मुस्लिम मुलामुलींना अडकवण्यासाठी सुरू असलेलं हे षडयंत्र असल्याचं ओवेसींनी म्हटलं। टीसीएस का स्टेटमेंट आपने देखा होगा कि उस लड़की का ताल्लुक HR से
9 HR में काम करती थी, 9 HR डिपार्टमेंट। TCS का स्टेटमेंट है, मेरा नहीं है। टारगेट करे करो, कोई बात नहीं, हम फेस करेंगे। हम बोल रहे सब झूठ है ये, हम बिल्कुल उसको रद्द करते हैं। इसको हमको पूरा यकीन है कि अदालत इंसाफ करेगा इंशाअल्लाह और ये इस बच्ची को बेकसूर करार देगा। ये कोई केस उसके ऊपर लगने वाला टिकने वाला नहीं है इंशाअल्लाह ताला। जो म्होरक्या यांचा आहे तो उद्या काल येऊन बडबडला इथं, हा आधुनिक निजाम आहे आणि निश्चितच आम्ही एक निजाम संपवला। 1 वर्ष उशिरा स्वतंत्र झालो आम्ही मराठवाडा, पण एक निजाम संपवला। याही निजामाला कपडे काढून नाही या छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादला पाठवलं तर आम्ही छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी ठरणार नाही। हा ओएसी ही एक टीम तयार करण्याच्या भानगडीत आहे। सुशिक्षित मुलांना, तरुण वयातील मुलांना आणि मुलींना आपल्याकडे अट्रॅक्शन करून त्यांना त्याचा वापर हा या समाजामध्ये दुही पसरवण्यासाठी करायचा आहे। कट्टरता त्याला निर्माण करायची आहे। निदा खानला आसरा देणाऱ्या मतीन पटेलला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। मतीन पटेलचे कथित लैंगिक व्हिडिओ देखील व्हायरल झालेत। आता त्याचं घर आणि ऑफिसवरही बुलडोझर चालण्याची शक्यता आहे। संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।